नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. तर आज पुन्हा एकदा आपण आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा आपला 92-18 हरभरा आहे. तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकाचे आरोग्य आणि उत्पादनाचे रहस्य काय आहे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा लंबा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. तर चालू करूया आपला व्हिडिओला. बघा, पाण्याचे म्हणजे उत्पादन जर वाढवायचे असेल तर हे पाणी फार महत्त्वाचा घटक आहे शेतकरी मित्रांनो. जास्त पाण्यामुळे काय होतं, पहिला आपला पर्याय आहे, जास्त जर पिकाला पाणी दिले तर काय होईल. बघा, जसं हे मी ओलीत केलेला आहे, 35-40 दिवसाचा हरभरा होता. हे बघा, इकडे तुम्हाला दिसतच असेल. हे बघा, याला जास्त पाणी झालं कारण की जे पिकाच्या क्लिपा असतात, गास्केट असतात, तिथे लिकेज मारलं. तेव्हा ह्या हिरवाच दिसाचा 50-55 दिवसाचा असताना ह्या पिवळा पडला शेतकरी मित्रांनो. आणि जसे झाड आहे तसेच आहे. जास्त पाण्यामुळे हे बघा, पिकाची वाढ होत नाही आणि मुळे कुजतात शेतकरी मित्रांनो जास्त पाण्यामुळे. आताची अवस्था प्रत्येक शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची अवस्था अशीच आहे की 60-70-80% घाटे पकडलेले आहे आणि दिवसही तिथलेच झालेले आहे. पाणी द्यायचं का? तर अशी अवस्था होते शेतकरी मित्रांनो. तुम्ही जर जास्त पाणी दिले तर आता या अवस्थेत पाणी माफक प्रमाणात द्या. याचं कारण की आपली जमीन उरलेली आहे. हे बघा, याचं कारण आपली जमीन उरलेली आहे. उरलेल्या जमिनीमध्ये झाडे आहे आपले. उरलेली जमीन म्हणजे झाडे आपले दूर आहे. याच्यात जर तुमचं जास्त पाणी झालं तर मुळे दूर होतात, कुजतात ते आणि आपलं झाड पिवळं पडून वाळायला लागते. घाटे पण पिवळे पडतात, याची वाढ पण मंदावते, सगळ्या गोष्टी स्टॉप होऊन जातात, याचा विकास होत नाही. आणि जर तुम्हाला पाणी द्यायचे असेल आता हरभरा भरणीसाठी तर सकाळी द्या आणि सायंकाळी द्या शेतकरी मित्रांनो. संध्याकाळीही देऊ शकता, दुपारला पाणी देऊ नका. दुपारला जर पाणी दिले, आता ऊन आहे, तापमानात वाढ आहे, पाणी दिल्याने याचा वापसा होतो, फूल थोडंसं चिमल्यासारखं होते शेतकरी मित्रांनो. दुपारचं पाणी म्हणजे पोषक वातावरण निर्माण नाही आहे. आता जर पाणी दिलं, तुम्ही सकाळी पाणी द्या किंवा संध्याकाळी, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो. आणि तुम्ही नक्की, जर तुम्हाला अनुभव आला, आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की आपला अनुभव शेअर करा शेतकरी मित्रांनो. तर दुसरा आहे आपल्या शेतकरी मित्रांनो की पाणी नाही दिल्यानं काय होईल. जर तुम्ही जर पाणी दिलं, समजा आता तुम्ही 80-90 दिवसाचा हरभरा आहे, जर तुम्ही पाणी दिलं नाही, ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला आवश्यकता आहे त्या शेतकऱ्याला काय होईल, हरभरा आपला भरणार नाही, घाटे भरणार नाही आणि उत्पादनात वाढ होणार नाही. जर पाणी दिलं, प्रकाश संश्लेषण करेल आणि पाणी दिल्यानंतर जे काही जमिनीमधले जे काही घटक आहे, अन्न, पोषक तत्व, ते पाण्याच्या साहाय्याने आपला झाडावाटे, पानाला पोषक तत्व, घाट्याला आणि फुलाला देईल आणि सगळा विकास होईल त्याचा. तेव्हा आपल्याला उत्पादनात वाढ होईल. तर अशा पद्धतीने जर तुमचं हरभऱ्याचं तुम्ही व्यवस्थापन केलं शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला उत्पादनात भर होईल शेतकरी मित्रांनो. आणि बरेचसे शेतकऱ्यांची कमेंट पण आलेली आहे की मी पाणी दिलं आणि हरभरा पिवळा पडला. कारण काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो, मी माझा अनुभव सांगतो. मी एक प्लॉट असाच पेरलेला होता 5 एकराचा आणि पट पाणी दिलं, त्याची अवस्था 75-70 दिवसाचीच होती आणि फुल लवकर आलेले होते, घाटे अवस्थेत होता आणि फुलं होतं आणि पाणी दिलं, पूर्ण पिवळं पडला. याचं कारण का, जमीन उरलेली होती. उरलेल्या जमिनीत जर पट पाणी दिलं किंवा स्प्रिंकलरचं पाणी दिलं, पाणी दूर दूर पर्यंत जाते शेतकरी मित्रांनो. जमीन ढिली होते, मुळ्या ढिल्या होत्या आणि जर जमिनीपासून जर हरभरा पिकाचे जे पीक आहे याचे जर मुळ्या ढिल्या झाल्या जास्त पाण्यामुळे, त्या पिवळाच पडतो. कारण की पोषक तत्वच नाही खिचणार ना, त्याला मुळाला तरथरताच नाही येत. कडक पाहिजे मुळा, म्हणजे मुळी अशी आवरून असली पाहिजे. आता प्रत्येक शेतकऱ्यांची जमीन कशी आहे या अवस्थेत,
नरम नाही आहे, कडक आलेली आहे आणि माती पूर्ण सोकलेली आहे, ओलावा नमी पूर्ण कमी झालेली आहे. आता पहिले माती पाणी दिल्यानंतर माती फुगते शेतकरी मित्रांनो, माती अशी फुगते. माती फुगल्यानंतर पिकात काही ना काही परिवर्तन होते. पाणी योग्य प्रमाणात पाणी द्या शेतकरी मित्रांनो, कारण की बरेचसे शेतकऱ्यांची कमेंट मध्ये आहे की आता हीच अवस्था आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना अशी काळजी पडलेली आहे की पाणी द्यावं का नाही द्यावं. तर मी तुम्हाला मागीच व्हिडिओ जेव्हा व्यवस्थापन आपलं चालू होतं तेव्हा 35-40 दिवसांनी याला पाण्याची आवश्यकता आहे, म्हणजे कारण की तेव्हा तो फुलावर सुटतो. नंतर पाण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. मी का दिलं 1 घंटा अगोदरच पाणी, कारण की आता या अवस्थेत आपल्याला पाणी देता नाही येत. बघा माझा हरभरा बघा, आता या अवस्थेत कोण्या अवस्थेत म्हणजे नियोजनच नाही पाणी द्यायचं, म्हणजे आपल्या हरभऱ्याला जागाच नाही आहे पाणी द्यायला, शिपच नाही लावता येत. तर लावायची कशी, तर नुकसान होते शेतकरी. तोच अनुभव लक्षात ठेवून मी अगोदरच 1 घंटा पाणी जास्त देऊन दिले. आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही. बघा हिरवागार हरभरा आहे, माल पण पकडत आहे. हे बघा घाटे सिरीज पण आहे, 1 2 3 4 5 6 7 8 हे 9 घाटे आहे. कोण्या फांदीला 8 घाटे आहे, कोण्या फांदीला 10-12 पर्यंत अशी सिरीज आहे शेतकरी मित्रांनो. इकडे बघा माल, हे बघा, हे बघा ब्रँचेस जास्त केलेले आहे आपल्या हरभऱ्यांनी आणि पूर्ण माल अजून तयार व्हायचा आहे आपला. तुम्ही सांगा तुमचा माल कोण्या पद्धतीचा आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता पाणी दिले का. बघा इकडे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 हे 9. आता ह्या फांदीला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13, म्हणजे 13-12 ची अशी सिरीज आहे आपल्या हरभऱ्याला. आणि या पद्धतीचा जर तुमचा हरभरा असेल हिरवागार, आणि दिवस किती आहे शेतकरी मित्रांनो, आता किती दिवस राहिले, जसं माझ्या हरभऱ्याला 78 दिवस पूर्ण कंप्लीट झालेले आहे. आता 110-105 दिवसाचं पीक आहे, तर 25 दिवस पर्यंत आपली ओल पुरते शेतकरी मित्रांनो. 20 दिवस जरी ओल पुरली तर झाडामध्ये ही ताकद असते, झाडातलाही कस हे घाटे फुलं खिचतात आणि आपला हरभरा सोंगणीला येते. आणि आता या अवस्थेत जर मी पाणी दिलं ना, ह्या 10 दिवस अजून जास्त घेणार, कारण की पूर्ण अवस्था चेंज होती या हरभऱ्याची. पाणी दिल्यानंतर कोणतंही पीक तुम्ही पाणी द्या, फुल अवस्थेत जर पाणी दिलं तर फुलावर बुरशी येते. आणि माल भरण जर अवस्थेवर जर पाणी दिलं तर पहिले पीक वाढते, नंतर माल भरतो, स्टॉप होऊन जाते, त्याची वाढीची प्रक्रिया चालू होते. आणि जास्त पाणी झालं मुळे कुसतात हरभरा पिकाचे आणि तिथूनही पिवळा पडतो. आणि कमी जर पाणी झालं त्यानंही पिवळा पडतो, कारण की जर पाणीच नसलं ते जमिनीतून अन्न पोषक तत्व कसे खिचणार, त्याला फळ फांद्याला कसे पूर्ण होणार. दोन्ही घटक आहे, म्हणूनच माफक प्रमाणात पाणी जर असले आपल्या पिकाला तर व्यवस्थित होते शेतकरी मित्रांनो. इकडे बघा, तर असा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आपला. अजूनही फुल आहे. आता 30 तारखेला आपल्या हरभऱ्याला 80 दिवस होणार आहे शेतकरी मित्रांनो. तर पूर्ण आपण लाईव्ह येणार आहे 30 तारखेला दुपारी 2 वाजता. तर तुम्ही नक्की आपला पूर्ण प्लॉट दाखवणार आहे मी, तर तुम्ही नक्की आपला व्हिडिओ बघायला या शेतकरी मित्रांनो दुपारी 2 वाजता 30 तारखेला. तर तुम्ही ही तुमचे प्रश्न विचार जा शेतकरी मित्रांनो, आणि कसा हरभरा आहे, काय आहे, कधी पेरणी केली होती, आणि पाणी दिल्यानं पिवळा पडला का नाही पडला, अशी आपण चर्चा करू या विषयावर. तर प्लॉट पहा, आणि 2 प्लॉट आहे हे, 3 एकराचा इकडे आहे आणि 3 एकराचा इकडे आहे, मी सांगितलंच होतं.
तर आता काही जास्त दिवस राहिले नाही आहे शेतकरी मित्रांनो. आणि एक कमेंट आलेली होती का बा 85 दिवसाचा हरभरा आहे, 100% घाटे पकडलेले आहे. तर या अवस्थेत जर 85 दिवसाचा हरभरा आणि 100 घाटे पकडलेले आहे, तर तो त्या हरभऱ्याची क्वालिटी कशी आहे? म्हणजे 85 दिवसातच 100% घाटे पकडलेले आहे, म्हणजे ओलावा भरपूर आहे नाही का. आणि दिवस किती राहिले आहे त्या हरभऱ्याला? जास्तीत जास्त 20 दिवस शेतकरी मित्रांनो. 110-105 दिवसाचं पीक आहे हरभरा. तर मला नाही वाटत त्या हरभऱ्याला पाणी देण्याचं काम पडेल, तर कारण की हरभऱ्यातही ओलावा असतो. हे जे हरभरा आहे का नाही, फळफांदी, याच्यातही ओलावा असतो. हे जे फांदी आहे का नाही, ह्या फांदीतला कस हरभरा घाटा खिचतो, तेव्हाच तो हे फांदी वाढते आणि सोंगाली येते नाही. आणि दुसरी गोष्ट, जर पिकाला एकदम सगळ्या गोष्टी बरोबरच आहे नाही का, पाणी बरोबर आहे आणि त्याला खत पाणीही बरोबर आहे आणि हरभरा भरून नाही राहिला, पिवळा पडला, तर काही ना काही एक समजायचं पोटॅश कमी पडला आहे आपल्या हरभऱ्याला, तेव्हा त्यानंही पिवळा पडतो शेतकरी मित्रांनो. आपल्या जमिनीमध्ये जे अन्न घटक रस राहतात तेही कमी पडतात. नुसतं पाण्याचीच आवश्यकता नाही आहे, तर प्रोटीन तत्वाचीही आवश्यकता आहे. सगळ्यात पहिले मेन घटक आहे पाणी आणि सूर्यप्रकाश. जमिनीमध्ये मातीत तर काही ना काही गुणधर्म असतातच, पीक निघते, फक्त त्याची वाढ, फळांची वाढ हे कमी जास्त राहते, ह्या त्याचा फरक आहे. पण मेन घटक आहे पाणी आणि सूर्यप्रकाश. पिकाला पाणी नसले अंकुर होत नाही, त्याची वाढ होत नाही नाही का. आणि सूर्यप्रकाश नसले प्रकाशाने होणार नाही आणि खाद्य पीक तयार करणार नाही. हे दोन घटक आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. तर नक्की आपण 30 तारखेला आपल्या पिकाला, या 6 एकराचा जो प्लॉट आहे, तर पूर्ण 80 दिवस होणार आहे. पूर्ण प्लॉट दाखवणार आहे, लाईव्ह येणार आहे शेतकरी मित्रांनो मी दुपारी 2 वाजता. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.